हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सर्व? तुमचं सर्वांचं पुन्हा एक वेळा स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मीज लाईफ अँड स्वामी सेवामध्ये. आज स्वामी समर्थ महाराजांचा खूप सुंदर अनुभव मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. पण त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडतच असेल मला माहिती आहे तर लाईक करायला विसरू नका, कारण तुमच्या एका लाईकच्या कारण मला खूप प्रसन्नता वाटते की हे जे अनुभव आहे तुमच्यापर्यंत जे येत आहे ते तुम्हाला आवडतात आणि ते काहीतरी नवीन प्रेरणा तुम्हाला तुमच्या आयुष्यात देत असतात. तर तुमचा जास्त वेळ न घेता आजच्या अनुभवाला सुरुवात करूया. आजचा अनुभव अकोलामधील स्वामी सेवेकरी ताई यांचा आहे. त्या ताईंचे नाव आहे अंजली ताई. ह्या ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी सगळ्यांना माझ्या आयुष्यात घडलेली, मला जीवनदान दिलेली आणि माझं नशीब बदललेली एक अद्भुत स्वामी लीला सांगणार आहेत. खरे तर मी 2019 पासून महाराजांची सेवेकरी आहे. स्वप्नात महाराजांचे दर्शन झाले आणि स्वामींचे स्वप्नातले ते दर्शन माझ्या आयुष्यात खरे ठरले आणि तिथूनच मी स्वामी सेवा करायला लागली. खरे तर पहिल्यापासूनच माझ्या आयुष्यात संकटे कधीच कमी नव्हती. माझं संपूर्ण जीवन हे नेहमीच संघर्षमय होतं. म्हणजे माझे अर्धे आयुष्य हे संघर्षातच गेले. मला स्वामींच्या चमत्कारावरती कधीच जास्त असं खूप विश्वास मला नव्हता. मात्र अचानक मला 2019मध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे दृष्टांत झाले. सकाळच्या वेळीस ब्रह्ममुहूर्त जेव्हा असतं 4च्या सुमारात मला एक स्वप्न पडले. या स्वप्नामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज हे माझ्या घरी आले आणि ते मला दर्शन देत होते. खरं तर मी गणपती बाप्पाची आराधना करते. मी कधीही श्री स्वामी समर्थ महाराजांचा त्यांचा कुठलाच फोटो माझ्या घरात नव्हता किंवा कधीही अक्कलकोटला मी गेली नव्हती. माझा त्यांच्या चमत्कारावरही इतका काही विश्वास नव्हता. पण त्या दिवशी महाराज स्वप्नात आले आणि मी थोडासा विचार करू लागले की अचानक हे असं स्वप्न मला का पडलं. पण स्वप्न असतं, स्वप्न काहीही पडू शकतं. तर म्हणून मी त्या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. पण त्याच्या काहीच दिवसात असं कळलं की आमच्या शेजारी असणाऱ्या एक काकू आहे, त्या पहिल्यापासून स्वामींच्या भक्त आहेत. त्यांच्याकडे स्वामींच्या पादुका येणार होत्या आणि त्यांच्याकडे स्वामीच्या पादुका येणार आणि त्या कुठे ठेवायच्या म्हणून त्यांनी असा विचार केला की त्या पादुका त्या आमच्या घरी ठेवणार म्हणून. गुरुवारचा दिवस होता. स्वामींच्या पादुका आमच्या घरी आल्या. छान कार्यक्रम पार पडला आणि तेव्हा मला माझ्या स्वप्नाचा अर्थ कळाला. स्वामी स्वप्नात येऊन माझ्या घरी आले, मला दर्शन दिले. अगदी थोड्याच दिवसात त्यांच्या पादुका माझ्या घरी आल्या स्वामींच्या. स्वामी चमत्कारानंतर मी स्वामी सेवा सुरू केली. पण तरीही माझी काहीच प्रगती होत नव्हती. माझ्या आयुष्यात काही सुधारणाही घडत नव्हती. पती सतत दारू पिऊन यायचे. मी काम करून महिन्याला 10,000 कमवायची. पदरात 2 मुले होती, त्यांचं शिक्षण होतं, भाड्याचा रूम होता, लाईट बिल होतं. अगदी पगारामधून 4 दिवसाच्या आतच 50 रुपये सुद्धा उरत नव्हते. एके दिवशी मी स्वामींसमोर स्वामींच्या मठात जाऊन खूप रडत होते आणि तेव्हा तिथले मठाधिपती सागर गुरुजींनी माझी विचारणा करून मला स्वामींचे 11 गुरुवार करण्याचा सल्ला दिला. मी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या 11 गुरुवारच्या व्रताला सुरुवात केली. माझे गुरुवार पार पडले पण अजूनही परिस्थिती बदलत नव्हती. अशातच एके दिवशी मी खूप आजारी पडली. मला डेंग्यूची लागण झाली आणि त्यातच मी दवाखान्यामध्ये ॲडमिट झाली. माझ्या नातेवाईकांनी सर्वांनी मिळून माझे प्राण वाचवले. पण त्या काळात माझ्याजवळ 50 रुपये सुद्धा राहिले नाही. परिस्थिती समोर पूर्ण हतबल झाली होती. पुढे 8 दिवस गेले. माझ्याकडे माझे चांदीचे खूप जुने पेजन होते. मी ते विकली आणि आलेल्या पैशामध्ये मी माझ्या मुलांना घेऊन अक्कलकोटला निघाली, कारण तिथेच काहीतरी चमत्कार घडणार असे मला वाटत होते. आम्ही अक्कलकोटला पोचलो. स्वामींचे दर्शन घेतले. तिथे गाभाऱ्यात मी रडत होती आणि तेव्हा माझ्याजवळ एक ताई आल्या. त्यांनी मला विचारले, काही अडचण आहे का? रडू नका, स्वामी सगळे ठीक करतील. मग मी माझी परिस्थिती त्यांना सांगितली. तेव्हा त्यांनी मला अक्कलकोट सूत्राचे 1000 पाठ करण्याचे सांगितले. मी अक्कलकोट सूत्र काय असते हे कधीच ऐकलेही नाही, पण मला ताईंनी सांगितले आणि ते मला अक्कलकोटमध्येच मिळाले. मी ते घरी घेऊन गेली. स्तोत्र वाचायला लागली. खरेखर तर पहिल्या 8 दिवसामध्ये मला प्रचिती आली. माझ्या पतीची दारू कमी झाली. अचानक त्यांनी दारू सोडून दिली. त्या काळात मी त्यांना तारक तीर्थ ही देत होते, ज्यामुळे ते तीर्थ अमृतासारखे काम करत होते. 15 दिवसात माझ्या पतीने पहिल्यांदाच मला
धंदा सुरू करायचा आहे असे सांगितले. खरं तर पहिल्यांदाच त्यांच्यात काहीतरी करण्याची इच्छा निर्माण झाली. याने मी खूप सुखावली. मी सुद्धा त्यांना साथ दिली. आम्ही माझ्या बचत गटातून 15,000चे कर्ज घेतले आणि आमच्याच भागात असणाऱ्या एका कंपनीचे ऑर्डर घेऊन तिथल्या कर्मचाऱ्यांना आम्ही जेवणाचे डबे पुरवू लागलो. माझे पती मला सगळं सामान आणून द्यायचे आणि मग मी त्यातून जेवण बनवायचे. तेही मला मदत करायचे. जेवण झाल्यानंतर ते त्यांच्यापर्यंत हे डबे पोचवायचे. सुरुवातीला 8 डबे, त्यानंतर काही दिवसात 15 डबे, त्याच्यानंतर 6 दिवसानंतर 31 डब्याची ऑर्डर झाली आणि एका महिन्यात या 31 डब्याचे 75 डबे झाली. आमच्या जेवणाची चव सगळ्यांना आवडू लागली. मग आम्ही एका टाईमचे डबे दोन्ही टाईमला सुरू केले. मध्ये जसा वेळ मिळेल तसे मी अक्कलकोट स्तोत्रही म्हणत होते. जेव्हा वेळ मिळत नसे तेव्हा मी अक्कलकोट स्तोत्र हे मोबाईलमध्ये लावत असे. त्याचा आवाज मोठ्याने करून पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत सतत ऐकत असे आणि स्तोत्राने आमच्या नशिबाला साथ मिळवून दिली. अगदी त्या 1.5 महिन्यामध्ये आम्ही एक खानावळ सुरू केले. तिथे खूप चांगला प्रतिसाद मिळाला. नफा खूप चांगला होत होता. 2 महिन्यात आम्ही छोटीशी रिक्षा घेतली. त्यात भाजीपाला आणायचं कार्य माझे पती करत होते. मग डबे पोचवायला देखील ते रिक्षा घेऊन जायचे. 2 महिन्यात आमची प्रगती वाढून गेली. मग सगळ्यात आधी आम्ही पहिले घराचे स्वप्न पूर्ण करण्याचं ठरवलं. आपण 10 लाखपर्यंत एखादा छोटासा घर बांधू असे ठरवले. पण ते घर 50 लाखपर्यंत कधी गेले हे आम्हाला कळलेही नाही. न कळत गोष्टी घडत गेल्या. आम्ही दिवसभर मेहनत करत गेलो. सतत स्वामींचे स्मरण करत गेलो आणि स्वामी आमचे नशीब बदलतच होते. पुढच्या काही महिन्यात आमचं घर झालं. घर नाही बंगला. खरं तर आम्ही काहीच केलं नाही. ही फक्त आमच्यावरती असणारी स्वामी कृपा. अक्कलकोट सूत्रांनी आमचा संपूर्ण नशीब बदलला. खरंच मनात विश्वास ठेवून आम्ही अक्कलकोटला गेलो आणि खरंच तिथून जेव्हा परत आलो तसं सगळंच बदलून गेलं. अशक्य ही शक्य करतील स्वामी हे आम्हाला तिथे जाऊन कळून चुकले. आज आमच्याकडे बंगला, गाडी, स्वतःची 6 हॉटेल असे सगळं काही आहे. हे सगळं फक्त आणि फक्त स्वामी कृपेमुळे आहे. ज्या स्वामींच्या पादुका आमच्या घराला लागल्या, अक्कलकोट स्तोत्राचे पठण करायला सुरुवात केली आणि तिथून आमच्या नशिबाचे फासे बदलून गेले. खरं तर स्वामी असतात, फक्त स्वामीच असतात आणि फक्त स्वामी सेवा करा, विश्वास ठेवा, कारण आपले नशीब बदलणारे आपल्या पाठीशी आहे. आपल्यासोबत फक्त आणि फक्त स्वामींच असतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. खरंच खूप छान अनुभव होता. जेव्हा स्वामी भक्ताच्या नशिबात येतात तेव्हा भक्ताच्या नशिबाचे फासे कसे बदलतात या सगळ्या आपल्या ताईच्या अनुभवातून ऐकायला नक्कीच मिळालं असेल. तर तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला कमेंट करा. तुम्हालाही तुमच्या नशिबाचे फासे बदलायचे असतील तर स्वामी सेवा करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि त्यासोबत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, पुन्हा भेटूया एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू अशी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते. श्री स्वामी समर्थ.